या नोंदवहीचा उल्लेख करत असताना निश्चितच थोडी त्याची पीठिका म्हणून 2-3 गोष्टींचा उल्लेख मला करणं गरजेचं आहे. मनशक्तीचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी शिक्षणाची सुरुवात ही अगदी गर्भावस्थेपासून होत असते हा विषय मांडला आणि साधारण 1961 पासून त्यांनी याबद्दलचे प्रयोग सुरू केले. यथाकाळ जसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं त्याप्रमाणे आपल्या या प्रयोगांचं स्वरूप थोडंसं आधुनिक होत गेलं. 1993ला त्यांनी मूल आईच्या पोटातून बोलते म्हणून पुस्तक प्रसिद्ध केलं आणि त्यानंतर सध्याचे मनशक्तीचे रिसर्च डायरेक्टर जे आहेत, या कॉन्फरन्सचे कन्व्हिनर आहेत, त्यांनी गर्भाचे भावविश्व असं पुस्तक लिहिलं आहे. परंतु ह्या पुस्तकांमध्ये जी तात्विक मांडणी केलेली आहे त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं याच्यासाठी ही जन्मपूर्व नोंदवही आपल्याला म्हणजे गर्भधारी जी दाम्पत्य आहेत त्यांना उपयोगी पडते. तर गर्भसंस्कार करायचे म्हणजे काय करायचं, तर त्याच्यात बाळाचं स्वागत करणं याच्यात प्रामुख्याने अपेक्षित असतं आणि त्याच्यासाठी पालक जो विचार करत असतात तो विचार जो बालकापर्यंत पोचत असतो, तर त्या माध्यमातून बाळाचं स्वागत असतं. पाहुणे घरात येणार म्हटल्यानंतर ज्या तऱ्हेने घर आपलं आपण स्वच्छ आणि आनंददायी करतो त्या तऱ्हेने एक वातावरण मुळात आपल्या मनात ते वातावरण आपल्याला करायला लागतं आणि निश्चितच आपल्या कुटुंबात घरात आपण ते करत असतो. मग ह्याच्यात रोजच्या रोज कोणते वाचन आपण करायचं आहे, कोणत्या तऱ्हेचं संगीत आपल्याला ऐकायचं आहे किंवा कोणते असे हलके असे व्यायाम करायचे आहेत, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ज्या मातेने आणि पित्याने पण काही करायचे असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज आपण केल्या का, कोणत्याही गोष्टीला जोपर्यंत सुपरविजन नसतं, चेक नसतो, तोपर्यंत त्या गोष्टी आपल्याकडून होत नाहीत. म्हणून अशा काही उपक्रमांची चेकलिस्ट आपण याच्यात तयार केलेली आहेत. अगदी साध्या गोष्टी म्हणजे काही चित्र काढायची आहेत आणि एरवी समजा उजव्या हाताने जो माणूस काम करतो त्यांनी चित्र डाव्या हाताने काढायचं आहे, त्याचे काही शास्त्रीय कारणं आहेत. तर अशा तऱ्हेच्या गोष्टी पालकांनी करायच्या असतात, मातेने प्रामुख्याने जास्त करायच्या असतात आणि मग त्याची नोंद त्यांनी करायची. असं म्हणजे गर्भसंस्कार केले म्हणजे कुठला तरी उपक्रम एखादा सहभाग घेतला म्हणजे गर्भसंस्कार नसतं. तर रोजच्या रोज ज्या गोष्टी करायच्या त्या आपण केल्या की नाही, मग व्यायाम असेल, आहार असेल किंवा काही वाचन असेल, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात या नोंदवहीमध्ये त्याची नोंद आपल्याला संबंधित दाम्पत्याने करायची असते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.